आज आपण अचानक आपल्याला निमंत्रित केलं तरी ताबडतोब वेळ काढून आलेले आहात त्याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे. आणि आपल्याला कल्पना आहेच की लोकसभेचं अधिवेशन 16, 17 आणि 18ला विशेष स्वरूपामध्ये बोलावलेलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये 2023ला 19 सप्टेंबरला ते नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये मांडला होता. आणि 20 आणि 21 सप्टेंबरला 454 विरुद्ध 2 अशा मतांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकमताने हे विधेयक पास झालेलं होतं. या विधेयकाच्या नुसार महिलांना 1/3 लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. या बिलाच्यासाठी म्हणून ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे किंवा जे या महिला राजकारणात सहभाग वाढावा यासाठीचं जे हे विधेयक आहे त्या विधेयकाला NDAमध्ये शिवसेने माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्यात आलेला आहे. किंबहुना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एकनाथजी शिंदे यांनी या संदर्भामध्ये एक पत्रही दिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना लोकसभेतल्या आरक्षणामुळे महिलांची समाजामधली निर्णायक भागीदारी, निर्णायक सहभाग हा चांगल्या प्रकारे क्रांतिकारी परिवर्तनात जाऊ शकेल. आणि लोकशाहीच्या मध्ये न्याय, समानता आणि महिला सशक्तीकरण याच्या पद्धतीची जी प्रतिबद्धता आहे, वचनबद्धता आहे, बांधिलकी आहे ती स्पष्ट होऊ शकेल. त्याचपूर्वी आपण थोडं वळून पाहिलं तर आपल्याला दिसतं की मुस्लिम महिला संरक्षण कायदा आणि त्यासाठी म्हणून तलाक पीडित महिलांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनही केंद्र सरकारने पावलं उचललेली आहेत. तसंच अनेक योजना ज्याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, जनधन, उज्ज्वला, मातृत्व लाभ, मिशन शक्ती, पोषण अभियान यामार्फत देखील महिलांना संधी देण्यात आलेली आहे. याखेरीज 317वा कलमच्या दृष्टीने राष्ट्रीय एकीकरणाची भूमिका घेतलेली आहे. माननीय शिंदेसाहेबांनी असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये महिला सशक्तीकरणाचं काम देखील चाललेलं असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळालेली आहे. आणि लखपती दिदी किंवा अन्य योजनांनी महिलांचं आर्थिक सक्षमीकरण चाललेलं आहे. एवढं सगळं स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक सुरक्षिततेबद्दल बोलत असतानासुद्धा या विधेयकाचा जर का आपण आत्तापर्यंतची वाटचाल पाहिली तर 1996पासून खूप मोठा अडथळ्यांचा प्रवास या विधेयकाने केलेला आहे. आणि याला महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांच्या विशेषतः राजकीय सामाजिक सहभागाला असणारा छुपा विरोध हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून 11व्या लोकसभेमध्ये हे 96 साली 12 सप्टेंबर 1996ला हे पहिल्यांदा 81वे अमेंडमेंट म्हणून बिल आलं. आणि लोकसभा 96ची खंडित झाल्यावर ते व्यापकच झालं, म्हणजे निरस्त झालं, संपलं. आणि 1996 साली जेव्हा हे विधेयक पहिल्यांदा आलं ती तारीख 12 सप्टेंबर 1996 होती. आणि योगायोग असा आहे की 12 सप्टेंबर माझा वाढदिवस पण आहे. पण त्या वाढदिवसापासून नंतर माझे बरेच वाढदिवस होऊन गेले. त्याच्यानंतर 1998 ते 2003 12व्या आणि 13व्या लोकसभेमध्ये परत ते आणलं गेलं, परंतु पाठिंबा न मिळाल्यामुळे ते रद्द झालं. नंतर 2008 आणि 2010मध्ये राज्यसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली होती. राज्यसभेत ते पुनर्स्थापित करण्यात आलं. लोकसभेच्या आधी ते राज्यसभेत पुनर्स्थापित करण्यात आलं, कारण लोकसभेत ते विधेयक कागद दिला की तो विरोधक फाडूनच टाकायचे, सगळा जे बिलाचे विरोधक होते ते. म्हणून ऑनलाईन ते दिलं. आणि त्याच्यानंतर ते विधेयक 2014ला मात्र 15व्या लोकसभेचा कालावधी संपल्यावर व्यापकच झालं परत. आणि मग नवीन विधानसभा आल्यावर 2023ला परत त्याला पुनर्जीवन मिळालं, संजीवनी मिळाली आणि ते इंट्रोड्यूस झालं, मंजूर झालं. आता उद्यापासून त्या 23 सालच्या विधेयकामध्ये काय होतं की जनगणना आणखीन विविध मतदारसंघांची पुनर्रचना याची सांगड घातलेली होती. तर उद्याच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की जनगणना आणखीन विविध लोकसभा विधानसभांची पुनर्रचना याच्यापासून हे बिल आता विधेयक विलग केलेलं आहे. आणि किती आकडा त्याचा असणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी सूचना केलेली आहे. अर्थात विधेयकाची संपूर्ण प्रत उद्या ते इंट्रोड्यूस झाल्यावर आपल्याला मिळेल. ते 131वी घटना दुरुस्ती म्हणून उद्या ते येतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपली जी लोकसभा असेल त्या लोकसभेच्या संदर्भामध्ये
35% ह्या आरक्षणाच्या बरोबर त्याची संख्या जी आहे ती निर्धारित केली जाईल आणि त्याच्यामुळे किती प्रमाणामध्ये स्त्रियांना मिळेल प्रतिनिधित्व, तर या संदर्भात देखील त्यामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होत असताना काही मुद्दे त्याच्या विरोधाचे मांडले जात आहेत. त्याच्या संदर्भात मला भूमिका घ्यावीशी वाटते की कायमस्वरूपी आरक्षण आता 73व्या आणि 74व्या घटनेमुळे मिळालं आणि 50% आरक्षण आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थात आहे आणि त्यानुसार महिला महापौर झाल्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महिला झाल्या आणि स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेत निवडून देखील आल्या. एक आक्षेप नेहमी घेतला जातो की पतिराजच सगळा कारभार चालवतील, परंतु आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थात आरक्षण मिळाल्यावर म्हणजे 94 सालापासून आत्तापर्यंत अनेक निवडणुका होऊन गेल्या आणि माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे, मी स्वतःही 22-23 वर्षापासून आमदार आहे, की दर निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींचं अधिक शिक्षण झालेले लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. मग ते विधानसभेत असतील किंवा महानगरपालिकांमध्ये असतील, अशा प्रकारचे लोक निवडून येत आहेत. दुसरं, आरक्षण लागू झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळेल राजकारणामध्ये, या भूमिकेतून अधिकाधिक सक्षम स्त्रिया या राजकारणामध्ये पुढे येत आहेत आणि विशेषतः त्याच्यात महाराष्ट्रामध्ये तर OBC SC अशी आरक्षणं असल्यामुळे समाजातल्या सर्व घटकांमधल्या महिलांना चांगली संधी मिळालेली आहे. आणि पतिराजांचं म्हणाल तर कुटुंबामध्ये बरोबर असणारी व्यक्ती जितपत त्यांच्यावरती संवाद साधत असेल किंवा काही पक्षाच्या भूमिका त्या घेत असतील, पण त्याच्या पलीकडे माझ्या तरी निदर्शनाला अनेक महिला महापौर, अनेक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अनेक नगरसेविका आलेल्या आहेत की ज्या स्वतःचं काम स्वतःच्या भागामध्ये करत असतात आणि त्यांनी स्वतः दुसऱ्यांदा ज्या निवडून येतात, तिसऱ्यांदा निवडून येतात, त्यांची स्वतःची व्होट बँक तयार झाल्यामुळे अनेक वेळेला सर्वसाधारण जागांवर सुद्धा महिलांना संधी द्यायला लागलेली आहेत. आता उदाहरणार्थ ठाण्याच्या ठिकाणी महिला आरक्षण नसलं तरीसुद्धा सर्वसाधारण गटातल्या महिलांना दिलेलं आहे. कल्याणमध्ये अशाच पदपूर्वी दिली गेली होती आणि म्हणून एक दिसते की विधानसभांना आरक्षण लागल्यानंतर स्त्रियांची संख्या वाढेल, तर त्यातून काय साध्य होईल, तर एक पहिलं म्हणजे स्त्रियांना जनतेच्या मध्ये वावरणं. आज आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या प्रभावामध्ये स्त्रियांना चारित्र्यहननाची भीती पण मोठ्या प्रमाणात वाटते आणि कौटुंबिक हिंसाचार, वेळ पुरेसा न देता येणं आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या होणारी बदनामी, वेगवेगळे दबाव, याच्यामधून ज्या स्त्रिया राजकारणात बाहेर पडू शकत नव्हत्या, तर त्या आता आरक्षण आल्यामुळे त्यांच्यासाठी राखीव संधी झाल्यामुळे एखाद्या बसमध्ये चढताना गर्दीने भरलेल्या डब्यात चढण्यापेक्षा आपण महिला राखीव डब्यात जावं असं जसं स्त्रीला वाटतं, तशाच प्रकारे त्यातल्या काही जणांना संधी चांगल्या प्रकारे मिळू शकेल. मी एक स्त्री चळवळीतली कार्यकर्ती, उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून मला त्याला असं जरूर वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या समाजसुधारक स्त्रिया होत्या त्यांना एक वाटलेलं आहे की आरक्षण ही कुठेतरी पांगळेपणाची खूण होऊ नये, परंतु आता ती पांगळेपणाची खूण न राहता समान संधीसाठी विशेष संधी म्हणून आपण तिच्याकडे पाहावं असं मला वाटतं. आणि अगदी महत्त्वाचं, महिला सुरक्षेचे इतके प्रश्न उभे राहत आहेत समाजामध्ये, तर म्हणून स्त्रियांनी शिक्षण, रोजगार, बचत गट यांच्या बरोबरीने महिलांनी दर आठवड्यामध्ये 1-2 दिवस तरी स्वतःचे, कमीत कमी 2 दिवस तरी पीडित महिलांना भेटणं, त्याचबरोबर महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरती कायद्याची अंमलबजावणी होईल असं बघणं आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काम करणं, हा महिलांच्या प्रश्नाचा अजेंडासुद्धा आला पाहिजे. पाणी, विकास, रोजगार, रस्ते, दळणवळण, अपघातमुक्तता, याच्याबरोबर सुरक्षित आरोग्य, अगदी बीजांड विक्रीपासून ते गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विरोधी गोष्टी करून त्याला गुन्हेगारांना शिक्षा घडवणं, अशा प्रकारचं सुप्रशासन करण्यासाठी स्त्रियांनी ह्या संधीचा उपयोग करावा. आणि जेव्हा स्त्रियांची संधी कुठेही वाढते, स्त्रियांची संख्या वाढते, त्यावेळेला भाषा बदलते, महिलांना सुरक्षितपणे जाणं येणं शक्य होतं. पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा आपल्या मतदारसंघामध्ये दळणवळणाची साधनं सुरक्षित असावी, या दृष्टिकोनातून त्यांचं काम होईल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याच्यात विरोध करणारे काही लोकांना असं वाटते की समोर काही राजकीय फायदा घेण्यासाठी म्हणून हे केलं जातं आहे, पण मला असं वाटतं की स्त्रियांची जागृती ही मतदानामध्ये आपल्याला सगळीकडेच वाढलेली दिसते. अनेक ठिकाणी महिलांची टक्केवारी पण जास्त येते, विशेषतः केरळ, तामिळनाडू यांच्यामध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये महिला मतदानाची संख्या पण आपल्याला जास्त दिसलेली आहे.
आणि त्यामुळे या विधेयकाचं मी मनापासून स्वागत करते. सन्माननीय एकनाथजी शिंदे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सुनेत्रा पवार या सगळ्यांनी याला समर्थन केलेलं आहे महायुतीने. आणि NDAमध्ये सुद्धा खासदार आमचे पूर्णपणाने याचं समर्थन करतील. याच्या संदर्भामध्ये माननीय शिंदेसाहेब तसंच श्रीकांत शिंदे यांनी योग्य त्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. अनेक महिला कार्यकर्त्या दिल्लीला जाऊन ते स्वतः त्याच्यामध्ये निरीक्षण देखील करणार आहेत. पण मला असं वाटतं की संपूर्ण भारतातल्या प्रत्येक घराघरातल्या स्त्रीचं लक्ष या विधेयकाकडे लागलेलं आहे. परंतु ज्या स्त्रीला चूल पेटवायला काम केल्याशिवाय संधीच मिळत नाही आहे, अशा स्त्रीच्या जीवनामध्ये, असंघटित क्षेत्रातल्या जीवनामध्ये काही फरक होईल अशा पद्धतीने काम करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून उद्या जे माननीय मोदी साहेबांनी एक राजकीय इच्छाशक्ती प्रचंड दाखवलेली आहे, त्यामुळे आत्तापर्यंत 96पासून ते आज 2026पर्यंत 30 वर्ष जे बिल अडखळत चाललेलं होतं आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अशा पद्धतीने आरक्षण बघायला मिळेल असं वाटत नव्हतं. परंतु आज त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये 2030ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्यामध्ये सर्व देशांनी एक वचननामा स्वीकारलेला आहे की 50-50% स्त्रिया प्रत्येक सेक्टरमध्ये असतील. त्यामुळे स्त्रियांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने हे अतिशय प्रागतिक असं विधेयक आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. या बाबतीमध्ये करून प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातून काही महिला जाऊन दिल्लीला या अधिवेशनाला उपस्थित असणारे आपल्या पक्षांच्या खासदाराकडनं उपस्थित झाले. नक्की ते तर असं असेल त्या महिला दिल्लीला जाऊन अधिवेशनामध्ये हे महत्त्व पास होताना त्या बघणार आहे. हे अतिशय स्वागतार्ह आहे आणि ते आवश्यक पण आहे. कारण ज्यांनी लोकसभेची कार्यप्रणाली स्वतः जवळून पाहिलेली नाही आहे त्यांना या क्षणाच्या निमित्ताने त्या स्वतः जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर हे विधेयक पास होत असताना एवढ्या महिला लक्ष ठेवून आहेत, मला तर वाटत नाही फार कोणी विरोध करणार आहे म्हणून, कारण सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावरती आहे. पण सर्वच ठिकाणून महिलांचं लक्ष या विधेयकाकडे आहे आणि त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. ते प्रत्येक राज्यामधल्या महिला या संदर्भामध्ये स्वागताची भूमिका आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की 5 राज्याच्या निवडणुका आहे, तोपर्यंत हे विशेष अधिवेशन न बोलावता निवडणुका झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवायला पाहिजे होतं, आमचा पाठिंबा असता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु उद्या मात्र ते पाठिंबा देतील का, त्याविषयी काय? एक असं आहे की खरं तर 30 वर्षाच्या काळामध्ये बघा तुम्ही, 96पासून ते 5 वर्ष अटल बिहारी वाजपेयींची कारकीर्द सोडली तर 15 वर्ष त्यांचंही सरकार होतं. त्या काळामध्ये सोनियाजी गांधी या काँग्रेस पक्षाच्या सार्वभौम नेत्या होत्या आणि व्यवस्थित त्यांना काउन्सिल जे होतं डेव्हलपमेंट काउन्सिल त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. म्हणजे लोकसभेमध्ये काय निर्णय घेतला जाणार हे त्यांच्या हातामध्ये होतं. अशा वेळेला अपेक्षा होती भारतातल्या ज्या डाव्या आणि पुरोगामी संघटना आहेत त्यांची, आम्ही जरी इकडे या बाजूला असलो तरीसुद्धा भाजप आणि NDA बरोबर, तरी सगळ्यांना असं वाटत होतं की एक महिला नेता हे करेल. परंतु इथे महिला नेता का पुरुष नेता हा विषय नसून राजकीय इच्छाशक्ती असणारे मोदी साहेब जे आहेत, तर त्यांना त्यांचा जो हेतू आहे त्याच्यामध्ये पाठिंबा देणं, काँग्रेसला आणि सर्वच पक्षांना त्यांनी पाठिंबा द्यावा असं आमचं त्यांना आवाहन राहील. प्रत्यक्षात ते काय करतील किंवा काय नाही या संदर्भामध्ये उद्याच आपल्याला ते चित्र स्पष्ट दिसेल. नाही, एका बाजूला आपण महिलांसाठी काही सक्षम विधेयक आणण्याचा प्रयत्न आहे, दुसरं अमरावतीसारख्या परतवाडा भागामध्ये 180 महिलांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. 360 ते 380 व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ही घटना किती म्हणजे सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना आता उघडकीच आहे. मी आज म्हणजे ओळख करून देते. पण सुरुवातीला ॲडव्होकेट संगीता चव्हाण हे राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत आणि त्यांचं म्हणजे स्वतः LLM आहेत आणि बंजारा समाजामध्ये आणि ऊसतोड कामगारांच्यासाठी जी आमची कमिटी झाली त्याच्याही त्या आता विद्यमान सदस्य आहेत. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या त्या संपर्क प्रमुख आहेत. तर एक अमरावतीची तर घटना आहेच, परंतु TCSच्या घटनेचा पण मी दखल घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक सरळ दिसते की जवळजवळ 8 त्याच्यामध्ये 9 FIR झालेले आहेत मुंबई नाका पोलीस स्टेशनला. आणि विशेष म्हणजे हे जे आरोपी आहेत सगळेजणं, त्यांनी फिर्यादी महिलेच्याबद्दल सगळ्यात हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह बाबी सांगणं आणि सांगितल्यावरती परत जवळीक निर्माण करून म्हणजे धार्मिक भावना दुखावणं आणि त्याचबरोबर तिचं शोषण करणं अशा सर्व त्यांचे गुन्हे लागलेले आहेत.
आता प्रत्येक IT सेक्टरमध्ये सुरक्षेचं धोरण असतं. त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेबरोबर जात, धर्म, लिंग याच्यावरून हेटाळणी करू नये हे सुद्धा गृहीत असतं. आणि असं असतानासुद्धा त्यांच्यावरती सुपरवायझर म्हणून काम करणारी किंवा HRDची जी मुख्य महिला होती तिने त्याची दखल घेतली नाही. याच्यावरून मला एक असं स्पष्ट दिसतं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे प्रत्येक कंपनीमधल्या या तक्रार निवारण समित्यांचे अहवाल येत आहेत का आणि आले तर त्याच्यात काय तक्रारी दिसत आहेत याची आपली यंत्रणा खूप दुर्बल आहे, कमकुवत आहे असं स्पष्ट दिसतं आहे आपल्याला. त्यामुळे नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे TCS कंपनीच्या वरती त्यांनी तक्रार निवारण समित्यांचं अहवाल काय आहे हे कामगार विभागाने पाहिलं नाही आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल विचारणा केली नव्हती असं दिसतंय. आणि म्हणून मग या 8 महिला एकत्र आल्या म्हणून पुढे त्यांना दाद मिळाली आणि नाशिक पोलिसांनी अतिशय संदीप कर्णिक यांनी आणि त्यांच्या टीमनी चांगलं काम केलेलं आहे. स्वतः कामावरती असल्यासारखा बहाणा करून तिथे महिला पोलीस गेल्या आणि त्यांनी सगळं ते काम सगळं स्वतः जवळून पाहिलं आणि याच्यामध्ये अटक झालेली आहे. परंतु याच्या पुढे मी जे वाचलं त्याच्यामध्ये 2 दिवसाची फक्त त्यांना कस्टडी झाली. त्यामुळे त्यांना जामीन मिळता कामा नये. पूर्ण धागेदोरे यांच्या मागे अजून कोणी मास्टर माइंड आहे का? म्हणजे खरं तर केरला स्टोरी जेव्हा आलं तेव्हा असं वाटत होतं की किती टोकाचं भूमिका त्याच्यात शोषण दिसतं आहे. पण ह्या तशाच घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत. अमरावतीच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती जी काही आलेली आहे त्याच्यामध्ये परतवाडा आणि या भागामध्ये महिलांचं शोषण केल्याची उदाहरणं झालेली आहेत. तर त्या कुठल्या धर्माच्या आहेत त्याच्यावरून कोणी वाद करू नये. मुळामध्ये कोणीही कुठल्याही महिलांचं मग त्यांच्या धर्मातल्या असतील किंवा आरोपीच्या म्हणजे धर्मातल्या असतील किंवा अन्य धर्मातल्या असतील त्यांच्या अधिकारावरती उल्लंघन करून समाजामध्ये त्यांची बदनामी होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य जे आहे ते अतिशय गंभीर आहे. आणि अशा प्रकारचं करणारा असा एखादा माणूस पुढे करायचा आणि प्रत्यक्षात नक्कीच या व्हिडिओंचा कुठेतरी व्यापारी उपयोग केला जात असावा अशी सुद्धा शक्यता वाटते. आणि त्याला गिऱ्हाईकंसुद्धा त्या भागात असू शकतात अशी सुद्धा घटना आहे. पण आता पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. नुकतीच सदानंदजी दाते पोलीस महानिरीक्षक, अश्विनी दोर्जे आणि विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांच्याबरोबर आमच्या मीटिंग झाल्या होत्या. तिथेही आम्ही त्यांना सायबर क्राईमच्या संदर्भामधल्या मर्यादा दाखवल्या होत्या. आणि आता नवीन जो शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू झालेला आहे त्याच्यामध्ये सायबर क्राईमबद्दलच्या तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत की लवकर जामीन मिळणार नाही, लवकर चार्जशीट दाखल होईल. तर त्या कायद्यानुसार आता त्याचे नियम लवकर करून ते लागू करावेत असं मला वाटतं. दुसरीकडे अंजली दमानी या सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे खराब प्रकरणात पोलिस समोर घेऊन येत आहेत. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा कॉल रेकॉर्डिंग जे फोनाफोनी झालेले किंवा कॉल केलेले आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा आरोप केलेले आहेत. मुळामध्ये त्यांच्याकडे जो काही तपशील आहे तो सगळा SIT तपासते आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की जो पुरावा समोर येईल त्याच्यावरती काय ती भूमिका घेऊन SIT काम करतं आहे सगळं. मग ते कुठल्या अधिकाऱ्याचे काय संबंध आहेत किंवा अजून कोणाचे काय कॉल झाले असतील पण त्यातला तपशील काय तो समोर येण्याच्या आधीच मला असं वाटतं की ट्रायल मीडिया करणं हे योग्य नाही आहे त्यांनी. आणि म्हणून कुठे ना कुठे या संदर्भामध्ये चौकशीसुद्धा होते की कुठून त्यांना कॉल रेकॉर्ड्स मिळालेले आहेत. कारण चौकशी सत्य समोर येणं गरजेचं आहे. CBR हे चौकशी प्रक्रियेत समोर येणं असं असताना अंजली दमानी यांच्याकडे CBR कशा पद्धतीने येतात आणि ती माध्यमांसमोर दाखवतात त्याची चौकशी झाली तर तुम्हाला वाटतं कारण एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीला CBR कशी मिळतात त्यासाठी काही कायद्याची चौकट आहे का? नक्कीच आहे कायद्याची चौकट. असे कोणालाही काढता येत नसतात CDR. फक्त डिटेक्टिव्ह एजन्सी काही वेळेला काही त्यांचे मार्ग वापरून अशा काढल्या जातात. आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वतः फडणवीसांनी केलेलं मी स्टेटमेंट ऐकलेलं आहे की त्यांच्याकडे CDR कुठून आला याची चौकशी ते करणार आहेत. म्हणजे ती चालू आहे प्रक्रिया जी आहे. तो होईल असं वाटतंय कारण सातत्यानं अंजली दमानी आहे सरकारमधल्या काही प्रमुख नेत्यांच्या व्यक्तीनं बोलतात असं सातत्यानं आरोप होत असतात. असं असताना निष्पक्षपातीपणे ही चौकशी होईल तर CBR बाबत खरंच योग्य ते निर्णय होईल असं वाटतं. मुळामध्ये असं आहे की अनेक वेळेला अनेक जणं त्यांच्या भूमिका मांडत असतात पण त्या भूमिका मांडल्यावरती त्याच्यात काय तथ्य आहे हे बघूनच शेवटी न्यायप्रक्रिया केली जात असते. SIT पोलिसांची आहे परंतु कुठल्याही केसमध्ये न्यायालयाचं पण लक्ष असतं आणि त्यामुळे जिथे निपक्षपाती चौकशी होणार नाही त्या ठिकाणी न्यायालयासमोर त्या गोष्टी टिकणार नाहीत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयाच्या दरबारामध्ये देर है लेकिन अंधेर नाही आहे एवढं नक्कीच आहे.
आणि त्याच्यामुळे कोणी काय हेतूनी कुठली गोष्ट करतं आहे त्यांच्या हेतूवर शंका घेण्यापेक्षा त्यांनी बाकीचे त्यांचे जे काही मुद्दे व्हॅलिड असतील तर त्या संदर्भामध्ये SITमध्ये योग्य तपास केला जाईल.